कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी CBTमध्ये आपल्या मानसिक आरोग्याचे स्पष्टीकरण कॉग्निटिव्ह ट्रायड या संकल्पनेद्वारे केले जाते, म्हणजेच विचार, भावना आणि वर्तन. हे तिन्ही घटक एकमेकांशी घट्टपणे जोडलेले असून एकमेकांवर प्रभाव टाकतात. याची सुरुवात विचारांपासून होते, म्हणजे मी पुरेसा चांगला नाही किंवा काहीच नीट होणार नाही असे आपोआप येणारे विचार. हे विचार भावना निर्माण करतात, जसे की दुःख, चिंता, भीती किंवा राग. या भावना पुढे आपल्या वर्तनावर परिणाम करतात. आपण लोकांना टाळू शकतो, प्रयत्न करणे थांबवू शकतो किंवा सहज हार मानू शकतो. यामुळे एक चक्र तयार होते. नकारात्मक विचार, वेदनादायक भावना, उपयुक्त नसलेले वर्तन आणि पुन्हा बळकट होणारे नकारात्मक विचार. काही लोकांमध्ये सर्व किंवा काहीच नाही असा विचार आढळतो, म्हणजे गोष्टी फक्त यश किंवा अपयश म्हणून पाहणे. कधीकधी अतिसामान्यीकरण होते, म्हणजे एक वाईट घटना घडली की सगळे चुकीचे होईल असे वाटणे. तर काही लोक अतिशयोक्तीकरण करतात, म्हणजे कोणताही पुरावा नसताना सगळ्यात वाईट होईल अशी अपेक्षा ठेवणे. मुख्य संदेश असा आहे, कॉग्निटिव्ह विकृत्या या तथ्य नसून असामान्य विचारपद्धती आहेत.